सर्वांना ख्रिस्तामध्ये शालोम सलाम. देवाचं भय गरजेचं आहे. असेन्शियल्स फिअर ऑफ गॉड. देवाच्या प्रिय लोकांनो, नीतिसूत्र याचं पुस्तक अध्याय 8 आणि वचन 13 मध्ये म्हटलंय, परमेश्वराचं भय धरणं म्हणजे दुष्कर्मांपासून दूर राहणं आहे. आज आमच्या जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये आम्ही बघतो, कुठल्याही ठिकाणी, कुठल्याही प्रांतात, देशात, राज्यात राहणारा असो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मनुष्य म्हटलं की त्याला भरपूर साऱ्या परीक्षा आणि परिस्थितींना सामोरं जावं लागतं. आणि अशा परिस्थिती परीक्षांमध्ये बऱ्याच वेळा आमचे मार्ग निवडताना आम्ही भटकतो, कारण मनुष्याला परमेश्वराचं भय जे आहे ते आज कुठल्याही प्रकारे राहिलेलं नाही, असं आम्हाला बघायला मिळतं. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराचं भय म्हणजे नेमकं काय आहे? परमेश्वराचं भय म्हणजे त्याचा आदर करणं आहे आणि त्याला आमच्या जीवनामध्ये अधिकार देणं आहे. परमेश्वराचं भय धरणं म्हणजे दुष्कर्मापासून दूर राहणं, दुष्कर्माचा द्वेष करणं, गर्व, अभिमान, कुमार्ग असेल, उद्दामपणाची वाणी असेल, या सर्व गोष्टींचा द्वेष करणं आहे. एवढंच नाही तर परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा आरंभ आहे. नीतिसूत्र याचा 9 अध्याय आणि वचन 10 मध्ये म्हटले, परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्राला ओळखणं ही सुज्ञता आहे. बघा, परमेश्वराचं भय धरणे आम्हाला परमेश्वराचं ज्ञान प्राप्त होतं, ज्ञानाचा आरंभ तिथून होतो आणि परमपवित्राला, त्या देवाला आम्ही त्याचं भय धरण्याद्वारे ओळखू शकतो. हे आमच्यासाठी सुज्ञता होय. एवढंच नव्हे तर नीतिसूत्राच्या याच पुस्तकामध्ये 14 अध्यायामध्ये 27 वचन सांगतं की परमेश्वराचं भय जे आहे जीवनाचा झरा होय, तो मृत्यूपाश चुकवतो. परमेश्वराचं भय काय आहे? जीवनाचा झरा आहे आणि ते मृत्यूपाश चुकवतं. माझ्या प्रियांनो, मृत्यूपाश चुकवतं म्हणजे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी परमेश्वराचं भय गरजेचं आहे आणि त्याद्वारे आम्हाला जीवनाचा झरा मिळतो. जीवनाचा झरा परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे. आणि अजून पुढं म्हटलेलं आहे की परमेश्वराचं भय जे आहे ते आमच्यासाठी जीवन प्राप्ती होय. 19 अध्याय 23 वचनात, परमेश्वराचं भय जीवन प्राप्तीचा मार्ग होय आणि जो ते धरितो तो सुखाने नांदतो, त्याचे वाईट होणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराचं भय आमच्या जीवनासाठी अत्यंत गरजेचं आहे, सुखाने नांदण्यासाठी आणि जीवनाचा प्रवास हा अगदी सहजपणे करण्यासाठी. परमेश्वराचं भय धरा, परमेश्वराचा आदर करा. कोणी आम्हाला बघत असू नसू, आमचं जीवन परमेश्वरासमोर आहे हे समोर ठेवून आपण जीवन जगू आणि नक्कीच परमेश्वर आमचं सहाय्य करेल. परमेश्वर आम्हाला त्याच्या नीती मार्गाने, सत्याने पुढे जाण्यासाठी मदत करील. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे, जीवनाचा झरा आहे आणि तो आमच्यासाठी जो आहे जीवन प्राप्तीचा मार्ग होय, जो आम्ही धरू आणि सुखाने आम्ही आमचा जीवन प्रवास घालू. आमचं वाईट होणार नाही. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करू.